मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी तलाठी कार्यालय सेतू सेवा केंद्रावर झुंबड उडाली आहे। मात्र दलालांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे। दुसरीकडे योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी विरोधकांकडून होते। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची लूट, अर्ज भरण्यासाठी लाडक्या बहिणींचे हाल, विरोधकांकडून मुदतवाढीची मागणी, जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी, कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये। मध्य प्रदेशात लाडली बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली। त्याचीच पुनरावृत्ती करत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातल्या सेतू केंद्रांवर महिलांची मोठी झुंबड उडाली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत 15 जुलैपर्यंत आहे। त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रासमोर मोठ्या रांगा लावल्यात। त्याचाच फायदा उचलत आता दलालांनी या लाडक्या बहिणींना लुटण्याचा सपाटा लावलाय। सोलापुरात या लाभार्थी महिलांकडून 300 ते 400 रुपये उकळले जात आहेत, तर कोल्हापुरात तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे महिला वैतागल्यात आणि त्यामुळेच योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली। काय फक्त बाहेरचं पैशाचाच प्रॉब्लेम आहे। पैसा एवढा मोठा 300-200 रुपये मागितल्यावर आम्ही गरीब लोक कुठे एवढं घालणार? या आत तर एवढा रांग लागलाय, कसं करायचं? घरात परिस्थिती अशी स्कीम 15 दिवसाचं, मग कसं करायचं? आम्ही काय काय कागदपत्र लागतात तिने दिलंय, पण स्पष्ट असं काही दिलेलं नाही तिने। मग त्यामुळे महिला सगळ्या गोंधळल्यात। कोण कोणाला काही सांगायला तयार नाही। कोण काय म्हणते, प्रत्येकजण वेगळाच दाखला सांगते। मग त्यामुळे आणि ही मुदत पण कमी आहे, ती आम्हाला मुदत वाढवून मिळावी जेणेकरून सगळ्या महिला ह्यासाठी पात्र होतील। तिकडे अमरावतीच्या सावंगी तलाठी अर्ज भरण्यासाठी 50 रुपयांची पैशांची मागणी करत असल्याचं उघड झालंय। महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या तलाठ्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केलं। या घटनेची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेत पैसे मागणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना घरी बसू असा सज्जड दम दिलाय। त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही। आषाढी एकादशीसाठी अनेक महिला वारीत आहेत, त्यामुळे या योजनेची अंतिम तारीख काढून टाकावी अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत केली। त्यावर सकारात्मक निर्णयाचं आश्वासन सरकारनं दिलं। ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी, कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपर्यंत ह्या योजना आणलेली आहे, पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी। या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे। याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल। राज्यातल्या बहुतेक महा ई सेवा केंद्रावर एजंटचा सुळसुळाट झालाय। त्याला चाप बसणं गरजेचं आहे। नुसती लोकप्रिय घोषणा करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी तितकीच प्रभावी आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।